दादरच्या टिळक भवन इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन केलं होतं। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती। मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालंय। हे लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। महाराष्ट्र दिनी सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। सोनं 1800 रुपये तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त झाली। 1800 रुपयांच्या घसरणीसह सोनं पुन्हा एकदा 1.5 लाखांच्या खाली आलंय। गुरुवारी चांदीच्या दरात 7000ची वाढ होऊन ती 2,48,000वर पोहोचली होती। काल चांदीच्या दरात 3000ची घसरण झाली। आता चांदी 2,45,000वर आली आहे। कनेक्टिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रतिदिन धावणाऱ्या 1,38,000 वाहनांपैकी 1 लाख वाहनं मिसिंग लिंकचा वापर करतील असा दावा करण्यात आला। तर कनेक्टिंग लिंकवरून हलकी वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं, बस आणि इतर प्रवासी वाहनांना प्रवेश सुरू आहे। कनेक्टिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे। मात्र या प्रकल्पाचा 6,695 कोटी रुपये खर्च वसूल करण्यासाठी महामार्गावरील पथकर वसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंक प्रकल्पात तांत्रिकदृष्ट्या जगभरातील उच्च तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे। या प्रकल्पातील पुलाचं बांधकाम आणि बोगद्यामधील सुरक्षा यंत्रणांमध्ये जगातील 7 महत्त्वाच्या देशातील नामांकित कंपन्या आणि संस्थांची मदत घेतली आहे। मुंबई विमानतळ वक्तशीरपणात मागे आहे। भारतातील 10 सर्वात व्यस्त विमानतळांच्या वेळेवर कामगिरी या क्रमवारीत मुंबई विमानतळ पुन्हा एकदा शेवटच्या क्रमांकावर आहे। त्यामुळे मुंबई विमानतळ वक्तशीरपणामध्ये खराब कामगिरी करणाऱ्यांमध्ये एक ठरलंय। मध्य रेल्वेवर नीट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला। मात्र आज मध्यरात्री धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीत मशीद, सँडहर्स्ट, चिंचपोकळी, करी रोड इथं लोकल थांबणार नाही। हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये 1 मे पासून बदल करण्यात आला। ज्या गाड्यांच्या क्रमांकासमोर X असं चिन्ह देण्यात आलं त्या गाड्या रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी धावणार नाहीयेत। या दिवशी चालणाऱ्या सर्व एसी लोकलच्या फेऱ्या साध्या गाड्या असतील। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा टोल घेण्यात येतोय। माजीवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालं। 9 वर्षांनंतर खारेगाव टोल नाका सुरू होणार आहे। तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल वसुली करण्यात येत आहे। सुट्यांमध्ये एसटीचा प्रवास महागलाय। तिकीट दरात 10% वाढ झाली आहे। खासगी कंपन्यांकडून तिकीट दरात वाढ करण्यात आली। खासगी ट्रॅव्हल्सचे दर 15 ते 30% वाढले। राज्य शिक्षण बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झालाय। सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। 93.15% मुली, 86.80% मुलं उत्तीर्ण झाली। मुंबईमध्ये महालक्ष्मी सरस उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन आज झालं। हे प्रदर्शन 14 मे 2024 पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं असणार आहे। यावर्षी प्रदर्शनामध्ये एकूण 500 स्टॉल्स उभारले। वसई पश्चिमेच्या नव्यानं उभारण्यात आलेल्या बद्रीनाथ मंदिरात दिवसेंदिवस भक्तांची प्रचंड गर्दी वाढताना दिसते। या भव्य मंदिराचं प्रतिष्ठापना सोहळा पार पडला असून भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतो। अनेक वर्षाच्या प्रयत्नातून हे मंदिर साकार झालं। वसईमध्ये 288वा वसई विजयोत्सव साजरा करण्यात आला। वसई विरार शहर महापालिकेकडून 16 वर्षांपासून आयोजन सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेलं। महाराष्ट्रासाठी मे महिना अतिशय तापदायक ठरणार आहे। संपूर्ण महिना राज्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामधील वाढीचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे। गॅस महाग गेल्यानं आता खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याची तयारी हॉटेल चालकांनी केली आहे। त्यामुळे खाद्यपदार्थांच्या दरात 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता आहे।
गॅसनंतर पेट्रोल डिझेल दरवाढीची शक्यता आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाला. ब्रेंट क्रूड $126 पार गेलंय, तर तेल कंपन्यांना प्रति लिटर 14 ते 18 रुपये तोटा सहन करावा लागतोय. आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता सरकारनं आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या इंधन दरात वाढ केल्यामुळे एअर इंडियानं रोज 100 उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतला. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गावरील उड्डाणांचा समावेश आहे.